चला आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी हळूहळू गर्दी व्हायला चालू झालेली आहे। या ठिकाणी आपले गावातील आपले मित्र आहेत। या ठिकाणी फ्लेक्स तयार करायचं काम चालू आहे। शिवांजली साहित्य सन्मान प्राप्त साहित्यकृत अभिनंदन असे काही या ठिकाणी पुस्तकांचे जे प्रदर्शित झालेले त्या पुस्तकांचे फोटो लावलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी हा 33वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव आहे। हा त्याचा लोगो आतमध्ये ह्या साईडला कार्यक्रम होणार आहे। काही थोड्या वेळात ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर चला मान्यवर यायची वाट पाहतोय आपण। प्रथमतः 1 मे महाराष्ट्र दिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा। शू ट्रेकर्स मराठी यूट्यूब चॅनल त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मी जगदीश ताजवे। आज आपण कुठल्या शहरामध्ये नाही आहेत, आज आपण जुन्नरमध्ये एक चाळकवाडी ह्या एका छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी यायचं कारण म्हणजे या ठिकाणी राज्यस्तरीय मराठी साहित्य महोत्सव या ठिकाणी भरत आहे। खरं तर साहित्य महोत्सव म्हटलं की मोठमोठ्या शहरांची नावं येतात। त्याच्यामध्ये नाशिक झालं, संभाजीनगर, मुंबई, पुणे अशा शहरांची नावं येतात। पण एवढा मोठा साहित्य महोत्सव हा आपल्या जुन्नरमधील चाळकवाडी या एका छोट्या गावात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होतो। तर हा कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे त्याच्याबद्दलची आज आपण ही माहिती आणि ह्या साहित्य महोत्सवामध्ये कोणकोणत्या कविता किंवा लेख आपल्याला ऐकायला भेटणार आहे तर ह्यावर आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात या ठिकाणी ग्रंथदिंडीसुद्धा निघणार आहे आणि ह्या सर्व जो कार्यक्रम घेतला जाणार आहे मोठ्या प्रमाणात यांचे जे अध्यक्ष आहेत चाळक रावसाहेब आपण यांची पण थोड्या वेळाने बाईट घेऊ। अजून जे कोणी आहेत या पदावरची ह्या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा नियोजन याच्याबद्दलचं सुद्धा आपण त्यांच्याकडून छोटीशी बाईट घेऊया आणि हा कार्यक्रम कसा होतो आहे ते बघूया। हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडला तर सर्वांना शेअर करायला विसरू नका। नमस्कार। 33वा राज्यस्तरीय शिवांजली साहित्य महोत्सवाच्या निमित्तानं आज चाळकवाडीमध्ये अनेक राज्यभरातून साहित्यिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। गेले 33 वर्ष हा साहित्य महोत्सव आदरणीय शिवाजीराव चाळक शिवांजली साहित्यपीठाचे प्रवर्तक यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो। खरं तर 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त या ठिकाणावरून नाणेघाट ज्या ठिकाणी आद्य शिलालेख आहेत मराठी भाषेचा त्या ठिकाणी दिंडी काढली जाते। त्या शिलालेखाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असतील, साहित्यिक कार्यक्रम असतील याचं आयोजन या निमित्तानं केलं जातं आणि राज्यभरातील अनेक साहित्यिक आवर्जून या ठिकाणी चाळकवाडीला या निमित्तानं भेट देत असतात। वेगवेगळे पुरस्कार या शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले जातात आणि खरोखर जे नवोदितांना साहित्यपीठाच्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचं काम शिवांजली साहित्यपीठाने केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचा सन्मान करण्याचं कामही शिवांजली साहित्यपीठ करत असतं। म्हणून गेले 33 वर्ष अविरतपणे हा चालणारा शिवांजली साहित्य महोत्सव निश्चितपणे कौतुकास्पद कार्य आहे आणि म्हणूनच आदरणीय शिवाजीराव चाळक यांच्या प्रेरणेतून हा शिवांजली साहित्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण सर्वांनी या साहित्याच्या कार्यक्रमास उपस्थिती लावावी अशी आपणास नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी बाबासाहेब जाधव। आज 33वा शिवांजली राज्यस्तरीय मराठी साहित्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। खरं तर गेली 33 वर्ष हा शिवांजली महोत्सव यशस्वी करण्यामध्ये शिवांजली शैक्षणिक संकुल आणि शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आदरणीय आमचे मार्गदर्शक इंजिनियर शिवाजीराव चाळक साहेब यांच्या संकल्पनेतून 1994 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली। अगदी हा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये घोषित झाला, परंतु आज अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामध्ये नाणेघाटामध्ये असणारा जो शिलालेख आहे त्याचा आद्य पुरावा म्हणून अभिजात मराठी भाषा ही ओळखली जाते। तिथून दरवर्षी मराठी भाषा दिंडी चाळकवाडी नाणेघाट ते चाळकवाडी ही दरवर्षी सातत्यानं आयोजित केली जाते आणि यामधून अनेक राज्यस्तरीय साहित्यिक घडवण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे। जुन्नर तालुक्यामधील जवळपास 200 पेक्षा जास्त साहित्यिक या संस्थेने जमवून त्यांचा प्रातिनिधिक कविता संग्रह नाणेघाटातील पाऊलखुणा म्हणून प्रकाशित केलेला आहे। याही 33व्या शिवांजली राज्यस्तरीय मराठी साहित्य महोत्सवात अनेक पुस्तकांचं
पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. खरं तर ही साहित्यिकांना प्रेरणा आहे. साहित्य हे शहरामध्ये बहरतं, शहरामध्ये निर्माण होतं, परंतु जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी अगदी छोटंसं गाव, ज्या गावाला ग्रामपंचायत नाही, त्या गावामध्ये आज हा शिवांजली राज्यस्तरीय साहित्य मराठी महोत्सव संपन्न होत असताना जुन्नर तालुक्याचा अभिमान म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि आपणा सर्वांना मी विनंती करतो की दिनांक 1, 2 आणि 3 मे या 3 दिवस चालणाऱ्या साहित्य महोत्सवामध्ये आपण ऐकण्यासाठी आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी निश्चितपणे या, अशी मी चाळकवाडीकरांच्या वतीनं आमच्या मार्गदर्शक इंजिनियर शिवाजीराव चाळक साहेब यांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेल्या शिवनेरी आणि जुन्नरच्या या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं साहित्य, संस्कृती, इतिहास आणि विविधतेने नटलेल्या या जुन्नर तालुक्यात शिवांजली साहित्यपीठाच्या माध्यमातून गेली 32 वर्ष ज्यांनी ही चळवळ, या ग्रामीण भागामध्ये साहित्याची चळवळ रुजवताना विविधांगी अशा विविध कवी लेखकांना या व्यासपीठावर एक वेगळ्या प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी प्रमोशन केलं. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजी चाळक साहेब यांच्या माध्यमातून ही शिवांजली साहित्यपीठाची शिवांजली साहित्य महोत्सव गेले 32 वर्ष या ठिकाणी 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होत असतो. आणि हा मराठी भाषा दिन खऱ्या अर्थानं आपल्या मराठी भाषेचे त्या ठिकाणी असणाऱ्या आद्य लेखक कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी आणि त्या अर्थाने म्हटलं तर मराठी भाषेचा जे आत्ताचा आद्य पुरावा म्हणून जो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त होताना रंगनाथ पठारे सरांच्या समितीने जो मान्य केला, त्या नाणेघाट म्हणजे ज्या ठिकाणी मराठी भाषेचं खऱ्या अर्थानं मूळ आहे, मराठी भाषा ज्या ठिकाणी ब्राह्मी भाषेतला तो शिलालेख राणी नागनिकेने त्या ठिकाणी त्या दगडामध्ये कोरला आहे, त्या ठिकाणी जाऊन या साहित्य महोत्सवाची सुरुवात त्या शिलालेखाच्या पूजनाने होती. आणि त्या ठिकाणाहून या साहित्य दिंडी या जुन्नरच्या मार्गे शिवांजली साहित्य महोत्सव साहित्यपीठाच्या माध्यमातून चाळकवाडी या ठिकाणी येते आणि हा 3 दिवसीय साहित्य महोत्सव या ठिकाणी भरतो. अखंड महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर बेळगाव असेल, गोव्यामधून देखील या ठिकाणी साहित्यिक येतात आणि या साहित्य महोत्सवामध्ये सहभागी होतात आणि अतिशय एक चांगला साहित्यिक मेजवानी त्या ठिकाणी आपल्याला त्या सर्व रसिकांना मिळते. साहित्यिकांबरोबरच त्या ठिकाणी साहित्य निर्मिती आणि त्यामध्ये आवड असणाऱ्या लोकांना देखील या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव चाळक सरांनी सामावून घेत त्यांना देखील त्या ठिकाणी एक प्रतिभेचा अंकुर कसा फुटेल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं काम या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये गेले 32 वर्ष आणि हा 33वा साहित्य महोत्सव आज 1 मे कामगार दिन महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुरू होतोय. मी या साहित्य चळवळीला या पुढच्या काळात देखील आपण सर्वच रसिक त्या ठिकाणी लेखक साहित्यिकांनी भरभरून अशी या साहित्य मेजवानीचा लाभ घ्यावा या ठिकाणी अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा हा दर्जा 2024ला मिळाला, ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपली मराठी भाषा ही टिकली पाहिजे, तिचा प्रचार झाला पाहिजे, यासाठी आमच्या या शिवांजली साहित्य पीठाकडून सदोदित हा प्रयत्न चालू असतो. आपण नाणेघाटापासून जर सुरुवात केली तर ते शिवांजलीपर्यंत हा मराठी भाषेचा प्रचारच आम्ही करत आहोत. आणि या 33व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवामध्ये या ठिकाणी जे मान्यवर, कवी, लेखक आणि इतर काही लोक आलेले आहेत, त्या सर्वांचं या शिवांजली साहित्यपीठातर्फे आम्ही स्वागत करतो. नाणेघाटातील या ठिकाणी एक मॅडम आहेत. मॅडम, तुमची ओळख सांगा आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला आले? माझं नाव भांगे सुषमा कोणी भाऊ. मी इंग्लिश स्कूल आंबोली या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी गेली 13 वर्ष त्या ठिकाणी काम करते. दाऱ्याघाटाचं वर्णन करायचं म्हणलं तर स्वर्ग म्हणायलाही कमी पडेल, इतकं सुंदर असं वातावरण असतं, निसर्गरम्य. त्या ठिकाणी धबधबे म्हणा किंवा आयुर्वेदिक सर्व प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आहे की जे वेगवेगळे आजार असतात, कॅन्सर वगैरे म्हणा, त्याच्यावरच्या सर्व प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आहे.
आणि आज मी ते चाळकवाडीमध्ये शिवांजली विद्यानिकेतन या संस्थेमध्ये मी कार्यरत असून मी राज्यस्तरीय 30वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी महोत्सव यासाठी उपस्थित आहे. नमस्कार सर. आता ह्या ठिकाणी प्रत्येक येणार आहेत म्हणजे प्रेक्षक असो किंवा कोणी कवी लेखक असलो. हो, या ठिकाणी जे साहित्यिक असतील हां हां किंवा रसिक असतील या सर्वांचं स्वागत असतं. प्रत्येकाची एंट्री म्हणजे थोडक्यात आपण प्रवेश जो आहे तो या ठिकाणी नोंदवला जातो. त्याचं गाव आणि मोबाईल नंबर कुठून आलेला आहे असं आपण या ठिकाणी नोंदणी करतो आणि नोंदणी झाल्यानंतर आपण त्याचं स्वागत करत असतो आणि स्वागत केल्यानंतर कार्यक्रमाची प्रतिक्रियाही आपण त्यांच्याकडून घेत असतो. यासाठी आपल्याकडे या ठिकाणी ही अभिप्राय पुस्तिका आहे. यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर आपण अभिप्राय घेत असतो आणि यानंतर त्यांनाही आपण वैयक्तिक फोन करून आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा आभार मानत असतो. आभार मान. आणि पुढच्या वेळेस जसे काय काय कार्यक्रम असतील त्यानुसार त्यांना मग हो, मग आपल्याकडे जे मोबाईल नंबर आहेत त्या सर्वांना आपण या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट करतो. ते सोपं जातं तो फॉलो. हो, जेणेकरून त्यांनाही कार्यक्रमाची माहिती मिळते आणि त्या कार्यक्रमाला ते येऊ शकतात. अगदी अगदी धन्यवाद. नमस्कार, मी अरुण बोराडे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही कार्यरत असतो. गेली 30-35 वर्षापासून तिथल्या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आम्ही काम करतो. मी स्वतः साहित्यिक आहे. आम्ही मोशी परिसरामध्ये देखील इंद्रायणी साहित्य परिषदेच्या माध्यमातून या चळवळीचा आम्ही प्रसार करण्याचं काम करतो आहे. मराठी भाषा, मराठी ची आवड ही रुजली पाहिजे अधिक चांगल्या प्रमाणामध्ये, कारण शहरीकरणामध्ये मराठीचा विसर पडू नये. इंग्रजी माध्यमाच्या शाळा गल्लोगल्ली आता त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, तर त्याच्यासाठी घरातून मराठी हद्दपार होऊ नये उद्याच्या काळामध्ये, म्हणून आमचा हा प्रयत्न साहित्याचा चाललेला आहे. आपली संस्कृती आहे ती वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे आणि ते जनमानसापर्यंत सहजगत्या जाणारं साधन जर काय असेल तर पालखी किंवा दिंडी असते. ह्या दिंडीबरोबरच आपली साहित्याची देखील दिंडी काढली तर ती जनमानसाला सहज रुजते, पटते. म्हणून ही साहित्य दिंडी की जाताना त्या प्रवासामध्ये बाकीचे लोक सहभागी होत राहतात. कसली दिंडी चालली आहे तर साहित्याची दिंडी चाललेली आहे, अक्षरांची दिंडी चाललेली आहे, पुस्तकांची दिंडी चाललेली आहे. त्याच्यामध्ये आपलाही सहभाग, जनसहभाग वाढवण्याच्यासाठी ही साहित्य दिंडीचा उपक्रम असतो. बरं, ह्या दिंडीमध्ये आता पुस्तकं कोणकोणती थोडंफार सांगू आता याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, कुराण आहे, भारताचं संविधान आहे, असे सर्व प्रकारची पुस्तकं आहेत. आपल्या म्हणजे आता कसं होतं की मोठ्या शहरामध्ये खरं तर साहित्य महोत्सव घडतात. आपल्या एका छोट्याशा गावामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये हा साहित्य महोत्सव होतोय, एवढा घडतोय, यातून बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि काय सांगाल ह्या गोष्टीवर तुम्ही? इथले जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत जुन्नर तालुक्यातले शिवाजीराव चाळक साहेब यांच्या माध्यमातून तेच याचे प्रवर्तक आहेत. गेली 32 वर्षापासून हा 33वा साहित्य महोत्सव आहे. ह्या ग्रामीण भागामध्ये इतक्या लहान गावामध्ये त्यांनी हा साहित्य महोत्सव सुरू केलेला आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी गावामध्ये हा दरवर्षी महोत्सव कधी होणार याची वाट लोक पाहत असतात. आणि शेतकरी वर्गामध्ये त्याची माहिती ही आहेच आहे, नाही अशातला भाग नाही. आणि आपण जर पाहिलं मराठी साहित्यामध्ये डोकावून तर ग्रामीण भागातले अनेक साहित्यिक नावारूपाला आलेले आहेत, ते प्रत्येकजण ग्रामीण भागातलाच आहेत. त्याच्यामुळे हा उत्सव यांनी जो सुरू केलेला आहे याच्यातून उद्याच्या पिढीतले चांगले साहित्यिक घडू शकतील. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य आम्ही पाहतोय, मी बरेच वर्ष इथे येतोय की शाळेतल्या मुलांना ते सहभागी करून घेतात, शेतकरी वर्गाला सहभागी करून घेतात आणि काही नामवंत साहित्यिक देखील ते या ठिकाणी निमंत्रित करत असतात. त्याच्यामुळे सर्वसमावेशक करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आणि मला वाटतं हे जे बीजाचं जे रोपण या ठिकाणी झालेलं आहे त्याचा उद्या वृक्ष होऊ शकतो भविष्यामध्ये. धन्यवाद. आजकालच्या युगामध्ये मोबाईल झालं किंवा कॉम्प्युटर झालं याचं युग चाललं. याच्यामध्ये लेखन आणि वाचन याचा जो उपयोग असतो तो फार कमी झाला. म्हणजे वाचन पण संपलं जवळजवळ आणि लेखन पण संपलं. तर तुम्ही यावर काय सांगाल? वाचन आणि लिखाण आजही चालू आहे. त्यामुळे आज वाचकाचे आपण जे पुस्तकं जर बघितलं, एक चांगला दर्जेदार लेखक किंवा दर्जेदार कवी असला की त्याच्या पुस्तकांच्या 2-2, 3-3 आवृत्त्या निघतात आणि अजूनही लोक त्या आवडीने वाचतात. अजूनही जुने लेखकाच्या, जुन्या कवींच्या कितीतरी कविता आजच्या पिढीला पाठ आहे. बरोबर. कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडतो साहित्यिक म्हणून,
की आमचं साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल की नाही. तर प्रत्येक साहित्यिकाची जबाबदारी आहे की आपलं लिखाण कसदार व्हावं, समाजाला धरून व्हावं, अध्यात्माला धरून व्हावं, आपल्या धर्माला धरून व्हावं, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ते वाचन आवडायला लागेल. आजही आपण मोबाईल समोरून, टी व्ही समोरून लोक आणू शकतो इथपर्यंत. आज जे या साहित्य संमेलनाला जे लोक आले आहे, या प्रत्येकाच्या घरी टी व्ही आहे, मोबाईल आहे, तरी सुद्धा हे शेकडोच्या लोक प्रमाणामध्ये लोक इथे येतात. याचाच अर्थ असा आहे की लिखाण आणि वाचन आणि चांगल्या लोकांचे विचार ऐकायला लोक उत्सुक असतात. फक्त चांगला माणूस मिळाला पाहिजे. अगदी अगदी. म्हणजे काय होतं की आत्ता फक्त नवीन पिढीला फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणजे मोबाईलकडं वळतात, टेक्नॉलॉजी गरज आहे, त्याच्याबद्दल लिखाण आणि वाचनाची सुद्धा गरज आहे. बरोबर. अगदी धन्यवाद. वारकरी संप्रदाय मुळात साहित्यिक संप्रदाय आहे. साहित्य निर्मिती झाली मग त्याच्यामध्ये गीता असो, गाथा असो, या सर्वांमध्ये तुकोबारायांनी सांगितलेले कामं करावे कवित्व. म्हणजे कवित्व हे वारकरी संप्रदायापासून सुरू झालं. याला मनाला कुठं हेच नाही आहे. सांगितलेले कामं करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. अलीकडे वावग्या कविता होतात, पण संत साहित्यामध्ये वावगं कुठंच बोललेलं नाही. जो प्रसंग घडला त्या प्रसंगावर बेतलेले सगळे अभंग आहेत. अभंग ही आता 6-6-4 याच्याप्रमाणे रचना आत्ता अलीकडे केली जाते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान या आणि उभे विटेवरी असे 6-6चे गट केले जातात. करकटेवरी ठेवून या 4 अक्षरे 6-6-4 असा अभंग छंदाचा जो हे आहे लेखन पद्धती ते. त्यामुळे वारकरी संप्रदाय म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं तर वारकरी संप्रदायाने साहित्यिक निर्मिती सुरू केली. पहिलं साहित्य जर निर्मिती झालं असलं तर ज्ञानेश्वरी निर्मिती झाली. नंतरच्या ज्या गाथा आहेत या साहित्यामध्येच येतात. अगदी बरोबर. सगळ्यामध्ये समाज प्रबोधन करताना लोकगीतं, अभंग, लावण्या ही सगळी जी लिहिली ही पूर्व काळामध्ये साहित्यिक म्हणून लिहिली. साहित्यिक हा वेगळा प्रकार याच्यातून नाही किंवा साहित्यिक वेगळा समूह गट आहे असं नाही. पण वारकरी संप्रदायाने मात्र 12व्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाने या साहित्यिक क्षेत्राची गुढी रोवली. आणि त्याशिवाय जर गाथा आणि गीता हे सगळं जरी झालं नसतं साहित्य निर्मिती झालं. आता हे आध्यात्मिक साहित्य आहे. मग नंतर त्याच्यावर आले वेगवेगळे मग या आल्या कादंबऱ्या आल्या, कथा आल्या. कथासुद्धा जुन्या पुराणाच्या याच्यात आहेत. पुराणामध्ये कथा आहेत, याच्यातून कथा आहेत. या कथावर नंतर पुढं मग आता कलियुगाच्या कलियुगातल्या कथा ज्या यानंतर निर्माण झाल्या. बरोबर. मग त्याच्यामध्ये मग प्रेमकथा असतील, शौर्य कथा असतील, वीरकथा असतील, या काही काल्पनिक असतील. बरोबर. या सगळ्या कथा आहेत. हे जर बघितलं तर वारकरी संप्रदाय पहिल्यापासून या साहित्य क्षेत्राचा निर्मितीचं सगळं श्रेय तिथं जातं. अगोदर होत नव्हतं. आता जी लोकगीतं शाबूत आहेत ही पूर्वीच्या लोकांनी केलेले यमक जुळणी म्हणजे शास्त्रोक्त यमक जुळणी, व्याकरण शुद्ध हे सगळं करताना सगळं श्रेय मात्र वारकरी संप्रदायाकडे जातं. आता ही जी हे केली दिंडी काढलेली आम्हा घरी धन, शब्दांची तर रत्ने, शब्दांची क्षेत्रे यत्न करू, शब्दचे आमच्या जीवीचे जेवण, शब्द धन वाटू जन लोका. हे जे सांगितलेलं ते पालखीत मिरवायचं म्हणजे आमचं शब्द धन आहे. हे पालखीत मिरवायची ही लक्ष्मी ही साहित्यिक लक्ष्मी आम्ही आता पालखीमधून मिरवतो. आज मिरवणार नाही. ही परंपरा सुरुवातीपासून जी आहे गणपती पूजा, दीपपूजा, नंतर ग्रंथदिंडी वगैरे काढली परंपरा पूर्वपार चालत आली. आज इथं एक साहित्याची यात्रा उत्सव भरणार आहे. जसा पंढरपूरला भरतो तसा साहित्याचा उत्सव या ठिकाणी आज साजरा होणार आहे. त्यामुळं वारकरी संप्रदाय हा साहित्याला पूर्ण वाहून घेतलेला संप्रदाय आहे. धन्यवाद. आज आपण जे म्हणला की ग्रंथदिंडीचे महत्त्व बोराडे सरांनी महाराजांनी व्यवस्थित समजून सांगितले. तर अर्जुनाला कृष्णाने सांगितलं होतं अभ्यास कौंतेने ज्ञान, अभ्यासाशिवाय कुठलंही ज्ञान नाही. तर ही अक्षरदिंडी आहे. ही अक्षराची ओळख ही पहिल्यापासून आलेली, अनादिकालापासून ती गीतेपासून ती ज्ञानेश्वरीपर्यंत गाथापर्यंत ही जी साहित्य दिंडी, हे साहित्य वारकरी संप्रदाय आणि साहित्य संप्रदाय हे एकच आहेत. आणि याच्यातून ज्ञानाचा मार्ग हा आपल्याला उजळ करायचा आहे. आणि नवीन पिढीला काय ज्ञान मिळेल आणि नवीन पिढी ही मोबाईलपासून आणि कॉम्प्युटरपासून कशी अलिप्त राहील हे पोपटपंची ज्ञान याच्यामध्ये आहे, मोबाईलमध्ये भरलेलं आहे. आणि परमनंट ज्ञान जे आहे
ते ग्रंथामध्ये आहे. म्हणून ही ग्रंथदिंडीचं महत्त्व आहे. धन्यवाद. धन्यवाद. पुढे फोटो घ्या एक छान सुंदर लवकर
गणपती बाप्पा मंगलमूर्ती तेहतीसावा राज्यस्तरीय शिवाजी मराठी साहित्य महोत्सव 2026 जोरात टाळ्या वाजून आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. साहित्याचं प्रतीक सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवांजली साहित्यपीठ, मराठी साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोजित या 33व्या शिवांजली मराठी साहित्य महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सारस्वतांचं, सर्व रसिकजनांचं या ठिकाणी शिवांजली साहित्यपीठाच्या वतीनं, शिवांजली साहित्यपीठाचे प्रवर्तक माननीय शिवाजीराव चाळक या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. माननीय शरदजी लेंडे साहेब आपणास विनंती आहे, कृपया आपण पुढे यायचे भोजनासाठी. त्याचप्रमाणे पिंपळगंज गावचे भूषण ज्येष्ठ साहित्यिक की ज्यांच्या अनेक कविता आपण पाठ्य पुस्तकामधून ऐकल्या आहेत, अनुभवल्या आहेत, ते गहू पाटील आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या या ठिकाणी बोरसे सर करत आहेत. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर जीवनामध्ये प्रकाश अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रत्येक उत्सव हा
मनाला उभारी देणारा, आनंद देणारा, चैतन्य देणारा असतो. म्हणूनच दीप प्रज्वलन हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये केलं जातं की जेणेकरून या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्रकाशाची प्रेरणा व्हावी. सर्व मान्यवरांच्या शुभासे या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि माय मराठीचा जागर करण्यासाठी मी विनंती करतो माननीय गोडसे सर. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हा दर्जा प्राप्त होण्यासाठी जो मूळ आणि खऱ्या अर्थानं शिवांजली साहित्य पीठाच्या माध्यमातून गेले 32 वर्ष ही साहित्याची, मराठी भाषेच्या संवर्धनाची ही जी पालखी आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री शिवाजीराव चाळक साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील एका छोट्याशा वाडीमध्ये गेली 32 वर्ष हा साहित्य महोत्सव चालवत असताना त्या माध्यमातून या भागात असणारी साहित्याची खऱ्या अर्थानं जे आमच्या पिंपळवंडी गावचं त्या ठिकाणी असणारे कवी गह पाटील तसेच कादंबरीकार द स काकडे यांच्या भूमीमध्ये हे साहित्याचे मूळ रुजवताना आपल्या शिवनेरीच्या कुशीमध्ये असणाऱ्या आणि मराठी भाषेचा अद्यप शिलालेख ज्या ठिकाणी आहे आणि ज्याचा पुरावा या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी रंगनाथ पठारे समितीने मान्य केला तो नाणेघाटाचं मूळ हे या ठिकाणी जतन करताना आमच्या या शिवांजली साहित्य पीठाच्या माध्यमातून गेले 32 वर्ष त्या ठिकाणाहून त्या शिलालेखाचं पूजन 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आणि कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती त्या ठिकाणी असणारा तो योग जुळून या ठिकाणी शिवांजली साहित्य महोत्सव भरवला जातो. साहेब, या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो की या ग्रामीण भागामध्ये ही अशी मराठी भाषा आणि या मराठी भाषेचं त्या ठिकाणी असणारे सर्व आम्ही त्या पालखीचे भुई म्हणून त्या ठिकाणी काम करताना आदरणीय शिवाजीराव चाळक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची या साहित्य महोत्सवाला गेल्या 32 वर्षानंतर आता हा 33व्या वर्षामध्ये खूप मोठी उंची प्राप्त झाली. हा 33वा शिवांजली मराठी साहित्य महोत्सव राज्यस्तरीय साहित्य महोत्सव होत असताना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा साहित्य महोत्सव अतिशय सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरेल. या ठिकाणाहून आतापर्यंत कमीत कमी 300 पेक्षा जास्त साहित्यिक, कवी आणि विद्यार्थी दशेमध्ये असतानाच हे मूळ या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये रुजावं म्हणून आदरणीय चाळक साहेबांनी खूप छान असं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचमुळे आपल्या शिवांजली साहित्य पीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या या साहित्य चळवळीमध्ये अतिशय चांगल्या अशा पद्धतीने काम करणारे विविध साहित्यिक त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणून माननीय रविवार येळवे सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. एका जोरदार टाळ्या येळवे सरांसाठी होऊ द्या. खरं तर माणसाने माणसाची माणसासमोर अधिकारी नव्हे तर एक नेते आहे असं मी अभिमानाने म्हणून नाव आपल्याला आठवतात. प्रशांत जे असतील किंवा राजेंद्र ओगले जे असतील, किरण भावसर सर असतील, ही सर्व मंडळी लक्ष्मणजी कवटे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आमच्या शिवांजली साहित्य पीठाचे आदर. यानंतर पुढचा सन्मान होत आहे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय राजा हिराव सर, त्यांचा सर यांचा सन्मान संपन्न होत आहे. यानंतर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे त्या हरिभक्त अर्चनाताई नेवकर, प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त भागवताचार्य यांचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करतो. माननीय येळवे मॅडम, आपण अर्चनाताईंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हो, तुम्ही पुढे ना या वाघ सर आणि पुरुषोत्तम सदाफुले मामा आपणास विनंती आहे पुढे यायचे आपण. या मान्य राजेंद्र वाघ सर आणि पुरुषोत्तम मामा सदाफुले आपणास विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. अर्चनाताई नेवकर यांचा सन्मान गावचं भूषण आपल्यापर्यंत पुरुषोत्तम भूषण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यानंतर यांची उपस्थिती की माननीय आपण रायचंद्रजी शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे आणि एका जोरदार टाळ्या शिंदे सरांसाठी होत्या. पत्रकारिता कशी असते ते त्यांनी आपल्या पत्रकारितेमधून दाखवून दिलेले आहे. आपण अभिजित दादवे की ज्यांच्या ब्लॉगला जवळजवळ मला वाटतं 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत. मान्य जगदीशजी दादवे दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या शिवांजली साहित्य पीठाची प्रसिद्धी त्या माध्यमातून करत असतात. आपल्या शिवत्या कृपया आपण पुढे यायचा आपला सन्मान मान्य इंजिनियर शिवाजीराव चाळक साहेबांच्या हस्ते संपन्न होत आहे. मान्य जगदीशजी दादवे, शिवटेकर, ट्रेकर्स, ब्लॉगर, एकदा जोरदार टाळ्या या सर्व मंडळींसाठी होत्या.
आपल्या सर्वांचे चेहरे ते आपल्या कॅमेऱ्यातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि म्हणून आज त्यांच्यासाठी जोरदार काळ्या होत्या. त्याचप्रमाणे माननीय विजयजी चाळक यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुन्हा एकदा सर्व पत्रकार क्षेत्र ज्यांच्या कॅमेऱ्यामधून जे टिपत आहे ते पुण्यावरून आलेले माननीय विकी गायकवाड फोटोग्राफर, आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे. मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला सर्वांना विनंती असेल. मी दिगंबर नारायण कसबे. माझी यापूर्वी पुस्तकामध्ये आलेली एक कविता मी आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे पडती मुसळधारा. आकाशामध्ये ढग हे जमले, वाहतो सोसाट्याचा वा. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे घामाचा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. जग बदलून गेलं सार, घाम बदलला नाही. तू आकाश जिंकल सार, तरी घाम बदलला नाही. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. तू येरे येरे पाखरा, माझ्या घामाच्या लेकरा. मनगटाच्या पंखाने तू मार आकाशात चक्रा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. जमते का बघ राजा, जमते का बघ उद्योगा. पदरा तर घे घामाला, घामाचा उजेड सारा. घामानेच सजविला कामगारा तुझा चेहरा. नदी घामाची तुझ्या, जरा कळू दे सागरा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. घे वळण नव्याने घामा, हे समोर नव्याने रामा. बघ काट नदीचे दोन्ही, कर हिरवी सारी धरा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. अभिश्रमाचे पुजारी, घाम आमची जीवनधारा. घाम सूर्यांची तलवार, घाम नारायण सूर्यांची तलवार. घामाचा उजेड सारा, घामाचा उजेड सारा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. चेहरा मागतो चेहरा, घामाला नवा चेहरा. धन्यवाद. घामाचा चेहरा आणि समोर आहे घामाचे संदर्भ. कवितेचं शीर्षक आहे मी माय मराठी बोलते. नमस्कार, मी माय मराठी बोलते. प्रेम संस्कार मनामध्ये ओतते. शब्द माझे गोड मधुर वाहते. आईसारखी प्रत्येकाला सावरते. ज्ञानाची गंगा मी अखंड वाहते. अंधार मनाचा मी दूर करते. शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगते. प्रत्येक हृदयात धैर्य जागवते. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी समतेचा दीप मी उजळते. ज्ञानेश्वरांची मी ओवी गाते. तुकारामांची भक्ती सांगते. लावणीच्या तालावर मी नाचते. अभंगाच्या सुरात मी गुंजते. शब्द माझे जसे मोत्यांची माळ. मराठी माझी ओळख, माझा काळ. कवींच्या कवितेतून वाहते मी सुरात. प्रत्येक मराठी माणसाला आहे माझा अभिमान. नमस्कार, मी माय मराठी बोलते. प्रत्येक हृदयात मीच उजळते. माझ्या कवितेचं नाव आहे पेरणी. आला मृगाचा पाऊस, धरणी झाली बावळी. आला मृगाचा पाऊस, धरणी झाली बावळी. पेरणी करण्या पोसिंदा, ढेकळाला घाली पाळी.
पेरणी करण्या पोसिंदा ढेकळाला घाली पाळी सर्जा राजाच्या सोबतीला कारभारणीची गाज कुस उजवण्या धरणीची पेरतो मातीत बीज कुस उजवण्या धरणीची पेरतो मातीत बीज काळ्या मातीत ती पण खेळते दाण्यासोबत काळ्या मातीत ती पण खेळते दाण्यासोबत पाभारीवरील हाताने झडती त्यांची नौबत पाभारीवरील हाताने त्यांची झडते नौबत पाहून तरारले कोंब आनंद गंगनी मावेना उरातील स्वप्न गोड धरित्री शिवाय रावेना धरित्री शिवाय रावेना धरित्री शिवाय रावेना. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला ठाणे. माझ्या कवितेचं नाव आहे डोंगरचा वनवा. बुद्धिवान माणसा तुझं दिली सद्बुद्धीची देणगी बुद्धिवान माणसा तुझं दिली सद्बुद्धीची देणगी अविचाराने टाकू नको वाट स्वरूप बनून तू ठिणगी. म्हणतोस ना त्यांना तू वृक्षवल्ली सगळे सोयरे म्हणतोस ना त्यांना तू वृक्षवल्ली सगळे सोयरे निसर्गाशी नाते तुझे जोडलेले साजरे. जंगल ही निसर्गाची खरी ही धनसंपत्ती तोडून व जाळून ही मानवा ओढू नको आपत्ती. वाट सुरू चालता फेकी सहज सिगारेट बिडी लहानशी ठिणगी ही वनव्याचे रूप घेई वेडी. होर पळती त्यात सारे जीव जंतू पशुपक्षी निर्दयी माणसा करणी तुझी बुद्धी तुझी रे राक्षसी. वनव्यात जळती त्या पशुपक्ष्यांची घरदार जळे अंडी पिल्लास थाटलेला सुंदर हा संसार. भाजती किती प्राणी जंगली जीव तरफडे भयान वनव्यात जीवा वाचवण्यात त्यांना पडे कोडे. अरे जंगल संरक्षणा लागे वर्षानुवर्ष थोर काळ वनव्याने एका क्षणात हा होतो रांगोळीचा खेळ. विजता हा वनवा दिसे डोंगर भांजून हा काळा जळून गेले धरणीचे रूप हिरवे गोजिरे ते पिवळे. पाहताना वनव्याच्या भडकलेल्या त्या ज्वाळा विझवण्या तरी येऊ दे ओरी माणसा थोडा कळवळा. होता जंगलाचा रास रुसतो हा वर्षा ऋतू राजा अरे शेवटी बळी राजाच सोशी या. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे गोष्ट एका माऊलीची. एका माया माऊलीची गोष्ट सांगतो तुम्हाले एका माया माऊलीची गोष्ट सांगतो तुम्हाले. गरोदर असतानी गेली ऊस कापणी. ऊस कापता कापता पोट दुखाया लागले. ऊस कापता कापता पोट दुखाया लागले. काम हाताचे टाकून गेली तिच्या राहुटीने. झोपडीत एकलीच अशी लोटांगण घेई झोपडीत एकलीच अशी लोटांगण घेई. कळ येताच दाटून कशी घामाघूम होई. तिचा तिच्याशीच असा मोठा संघर्ष चालला. उदरातून मातीवर तिच्या बाळ जलमला माती लाले लाल लाल झाली. बाळ जलमला माती लाले लाल लाल झाली. नाळ दगडांनी ठेचे. कविते शीर्षक आहे झालो आज कामगार. मला वाटत होते व्हावे शिक्षक, वडिलांची इच्छा होती डॉक्टर. विधिलिखित वेगळेच झालो आज कामगार झालो आज कामगार. शिक्षक होणे पुण्याईचे घडवितात अनेक शूरवीर. माझ्या नव्हते भाग्यात झालो आज कामगार. इच्छा पूर्ण करण्यास घेतला शिकवणीचा आधार. देता लहानग्यांना ज्ञान झालो आज कामगार. ज्ञान देता मिळे अधिक वाढे ज्ञानाचा सागर. शिकता शिकविता झालो आज कामगार. टाकाऊतून टिकाऊ करता नवनिर्मिती झाली फार. अनेक पेटंट घेता घेता झालो आज कामगार. नव प्रशिक्षणासाठी बनविले 2 ट्रेनिंग सेंटर. मिळेल शिक्षक बनण्याची संधी झालो आज कामगार. लागली साहित्याची गोडी समाजसेवाही भरपूर. माननीय टाटा साहेबांच्या विचारांचा झालो आज यशस्वी कामगार. धन्यवाद. छान आणि सुंदर रचना सर. आपला सन्मान होतोय. मी माझी मराठी भाषा माझी मराठी भाषा ती इतरास कळावे.
महत्वज्ञान उघडे ते मना मना ठसावे. दुबती धारा अमृताच्या मुखी ज्ञाना तुकोबाच्या अलंकाराहून भारी मोती ओविले प्रति अक्षरी. भाषेत गोडी प्रेम सुख देई सर्व जीवा पूर्वजानी जपला हा लाभ भाग्य ठेवा. वळते वळविता ती अर्थ वेगळाले होती लाभ लाभ तो सदाचा घेतो कुणी दैवाचा. लळा लावते सदाचा कधी गायनाचे छंदे पुराण पोथी चाले जीवा डोलवी आनंदे. माझी मराठी भाषा गोडी मला तिची ही भाषेत ज्ञान सारे काव्यात गुंफती. संस्कृत ज्ञानेश्वरी विचार मराठ मोळा अध्ययनात रमतो भाविक साधा भोळा. चाले पुराण पोथी कुणा काव्य पंगती गुंगून मन जाते तालातही रमती. राष्ट्रातही चामुची चाले मराठी भाषा मवाळ शब्दामधून प्रसिद्ध तितकी लोगा. अक्षरामधून भरला शब्दात अलंकार पंडित ज्ञानी थोर करती काव्याचा विचार. भाषेचा अमृताची अविटसे गोडी प्रज्ञास महत्व तिचे काय जाणते बापूंची. नाच रे मना शिवबाबाच्या स्मृतीत नाच रे मना नाच. अरे नाच रे मना शिवबाबाच्या स्मृतीत नाच रे मना नाच. रे लोभात कधी तू पडतो रे पापात कधी तू बुडतो रे. खरे कधी खोटे क्रोध कधी दाटे खरे कधी खोटे क्रोध कधी दाटे आणि शांतीच्या रामात राम. अरे नाच नुसतावर खाली ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग वर खाली ग. ही राहिली होती कोणासाठी थांबून आणि फिरत होती माझ्या आजूबाजून. ही राहिली होती कोणासाठी थांबून आणि फिरत होती माझ्या आजूबाजून. तिला पाहिलं तेव्हाच मन झालं घायाळ. तिला पाहिलं तेव्हाच मन झालं घायाळ आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग वर खाली ग. अगं माहिती नव्हतं तुझं येणं जाणं ग आता मन माझं फिरतंय तुझ्या माग ग. अगं माहिती नव्हतं तुझं येणं जाणं ग आता मन माझं फिरतंय तुझ्या माग ग. अगं हसून गेली तेव्हाच वाटलं मुरतंय कुठं पाणी ग. अगं हसून गेली तेव्हाच वाटलं मुरतंय कुठं पाणी ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग वर खाली ग. हे अचानक पाखरू कुठून आलं ग आता बोलू कसं तिच्या संग झालं ग. हे अचानक पाखरू कुठून आलं ग आता बोलू कसं तिच्या संग झालं ग. आता फोन नंबर घेऊ का नको म्हणत माझ्या आलंय ग. आता फोन नंबर घेऊ का नको म्हणत माझ्या आलंय ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग आणि झालं माझ्या काळजाचं पाणी ग. आता जीव होतोय नुसतावर खाली ग आता जीव होतोय नुसतावर खाली ग नुसतावर खाली ग. धन्यवाद. ताईंचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी दादार शेतकरी दादार तुझे पिकल शेती आलया पिक भारी. कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी. कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी. सरकार फसवे जनता गुणी आणि तू म्हणाले काळा मनीन मनमानी. केली इटीची त्यांनी निजडली आणीबाणी. कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी. नोटबंदीचा झटका त्यांनी घायल सारे पक्ष आणि सहकारी.
संस्था नांदल्या जगीने शिक्षा काळे पाणी कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी शेतमाला आली तेजी खरी पेट्रोल वाढतय वरच्या वरी महागाई गेली गगनाच्या वरी न घायाळ जनता सारी कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी तिरस्काराच्या पायरीवरी थांबून बघतय जनमागारी न भ्रष्टाचारी रंगून गेली कडी कडी ती साखळ दोरी कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी डिजिटल इंडिया बनविल म्हणे वाटू लागे बरी माणसे जुनी नोकरी विना डिग्र्या घेऊन पोरन फिरतात रानोवनी कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी कारभारी कमळ फुलविले आम्ही नियाल डोळा पाणी. धन्यवाद. अतिशय सुंदर आणि आजच्या ठिगळ जोडावे लागते. फाटलेल्या कापडाला ठिगळ जोडावे लागते. उसवलेल्या आयुष्याला पुन्हा सांधावे लागते. फाटलेल्या कापडाला ठिगळ जोडावे लागते. उसवलेल्या आयुष्याला पुन्हा सांधावे लागते. किती धपापला जीव नाही उसंत क्षणाची. किती धपापला जीव नाही उसंत क्षणाची. घाण्याच्या बैलापरी मुकपणे फिरण्याची. घाण्याच्या बैलापरी मुकपणे फिरण्याची. कष्टता दुःख भोगता. कष्टता दुःख भोगता जीव शिनला भागला. कष्टता दुःख भोगता जीव शिनला भागला. काहीतरी मागावे लागते आग लागल्या पोटाला. काहीतरी मागावे लागते आग लागल्या पोटाला. कोण्या जन्माचे पाप काही कळेना उमगेना. कोण्या जन्माचे पाप काही कळेना उमगेना. उपाशी झोपावे लागते काय करावे समजेना. उपाशी झोपावे लागते काय करावे समजेना. किती मागावी दाद. किती मागावी दाद नशीब व्यथा सांगते. किती मागावी दाद नशीब व्यथा सांगते. जगण्याच्या हक्कासाठी नित्य झगडावे लागते. जगण्याच्या हक्कासाठी नित्य झगडावे लागते. आता कोठवर झुरावे. आता कोठवर झुरावे जीवा तगमग वाढते. आता कोठवर झुरावे जीवा तगमग वाढते. रोज मरत मरत आम्हा जगावे लागते. रोज मरत मरत आम्हा जगावे लागते. धन्यवाद. धन्यवाद मामा. अतिशय सुंदर अशी रचना आपण सादर केली. खरं तर आपला सन्मान या ठिकाणी होतोय. खरं तर उष्ट्या बोरांचा अर्थ लावावा तसा लागतो. उष्ट्या बोरांचा अर्थ लावावा तसा लागतो आणि खरा राम मात्र उष्टीच बोरे मागतो. कारण प्रस्तावना घ्यायची नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. कवितेचा शीर्षक आहे दीक्षाभूमीची माती. ज्या महामानवानं आपल्याला नागपूरला दीक्षा दिली. कवितेचा शीर्षक आहे दीक्षाभूमीची माती. तथागताचा ज्ञान खजाना देऊन आपल्या हाती. तथागताचा ज्ञान खजाना देऊन आपल्या भाती. देव पावन करून बाबा गेले दीक्षाभूमीची माती. पावन करून बाबा गेले दीक्षाभूमीची माती. विलीन केले सागरात या ज्ञान मिळवण्यासाठी. नाते जोडून ज्ञानी जगाचा हात आपल्या पाठी. पावन करून गेले बाबा दीक्षाभूमीची माती. त्रिरत्नाचा घोष मुखातून पंचरंग ध्वज हाती. त्रिरत्नाचा घोष मुखातून पंचरंग ध्वज हाती. पावन करून गेले बाबा दीक्षाभूमीची माती. नागनगरीच्या पावन धरती तिचेच आम्ही ऋणी. नागनगरीचे पावन धरती तिचेच आम्ही ऋणी. माती गरज घ्यावी लागली. काय औषधाची गरज घ्यावी लागली. कविता सादर करतोय दिशा. ल 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
दारू जीवनाची दिशा कधी ठरवत नाही, दारू जीवनाची दिशा कधी ठरवत नाही, आयुष्याचा गुंता कधी सोडवत नाही, दारू जीवनाची दिशा कधी ठरवत नाही, आयुष्याचा गुंता कधी सोडवत नाही. ला 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 ला. वाद घरातील दारू कधी मिटवत नाही, वाद घरातील दारू कधी मिटवत नाही, भांडण लावायला कधी विसरत नाही, भांडण लावायला कधी विसरत नाही. ला 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 ला. दारूमुळं जीवनाची अधोगती झाली, दारूमुळं जीवनाची अधोगती झाली, दुःख आयुष्याची वाढतच गेली, दुःख आयुष्याची वाढतच गेली. ला 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 ला. शासनाची तिजोरी गच्च भरू लागली, शासन हिरव्या आंब्याच्या डहाळी, हिरव्या आंब्याच्या डहाळी, मांडवात सजणार सूर सणाईचे दारी, आनंदात वाजणार शुभ विवाह सोहळा माझ्या दारात होणार, माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार, माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. पिवळ्या हळदीने झाली होते पानावले, मला सदा होती जाण ती नाही थांबणार, मला सदा होती जाण ती नाही थांबणार, माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार, माझी लाडकी छकुली तिच्या सासरी जाणार. कविता आहे माझी सरस्वती. नाही वेद नाही वीणा हाती, लेखणी दुधारी आहे. नाही वेद नाही वीणा हाती, लेखणी दुधारी आहे. अस्त्र शस्त्र ल्यायलेली माझी सरस्वती न्यारी आहे. किती दिवस सरस्वतीची वीणेची पूजा करणार आपण? श्रमिक आहात, जोवर तुमच्या आवाजात वाघास हातात दणकटपणा येणार नाही तोवर माल झुकणार नाही, लक्षात ठेवा. नाही वेद नाही वीणा हाती, लेखणी दुधारी आहे. अस्त्र शस्त्र ल्यायलेली माझी नवे नारायण मी घेतलाय वासुकी हाती. त्रेत्यातील रुद्र अवतार आणि द्वापरातील सारथी. पृथ्वी ही पेलू लिलया, पृथ्वी ही पेलू लिलया अशी ही कर्तबगारी आहे. अस्त्र शस्त्र ल्यायलेली माझी सरस्वती न्यारी आहे. शिवकालीन मावळा मी, शिवकालीन मावळा मी स्वराज्याचा कामगार आहे. शिवकालीन मावळा मी स्वराज्याचा कामगार आहे. मानू नये कमी कुणीही, मीच कलीचा अवतार आहे. रंगवू पुन्हा रणांगणे, रंगवू पुन्हा रणांगणे, जिथे जिथे लाचारी आहे. अस्त्र शस्त्र ल्यायलेली माझी सरस्वती न्यारी आहे. नाही वेद नाही वीणा हाती, लेखणी दुधारी आहे. अस्त्र शस्त्र ल्यायलेली माझी सरस्वती न्यारी आहे. माझी सरस्वती न्यारी आहे. माझी सरस्वती. आयुष्याच्या वाटेवर तर सुखदुःखाचे काटे, आयुष्याच्या वाटेवर सुखदुःखाचे काटे, आणि उसवलेल्या आयुष्याला अलगद घालावे टाके, अलगद घालावे. वाह, अतिशय सुंदर रचना या ठिकाणी पुरुषोत्तम मामांनी सादर केली आहे.
आणि नाही मधला. आता भूमिती आहे आणि नाही मधला, विषम विषारी झगडा आहे आणि नाही मधला, विषम विषारी झगडा. आणि समानतेच्या पायावरती विभाजकांचा पगडा, आणि समानतेच्या पायावरती विभाजकाचा पगडा. आयाताच्या जुन्या घराच्या, आयाताच्या जुन्या घराच्या थकलेल्या भिंती पाडा. आणि 2 गुणिले 2च ऐसा स्वार्थी चौरस जोडा. 2 गुणिले 2च ऐसा स्वार्थी चौरस जोडा. बोनस डीए इन्क्रिमेंटला मिटक्या मारीत भोगा. बोनस डीए इन्क्रिमेंटला मिटक्या मारीत भोगा. आणि कष्टकऱ्यांचा भाजीपाला आठाण्याला मागा. कष्टकऱ्यांचा भाजीपाला आठाण्याला मागा. राखून ठेवा मोजून ठेवा, राखून ठेवा मोजून ठेवा तिजोरीतली रास. राखून ठेवा मोजून ठेवा तिजोरीतली रास. पण देणाऱ्याने मोजून दिधले ज्याला त्याला श्वास. पण देणाऱ्याने मोजून दिधले ज्याला त्याला श्वास. आता बघा टिपिकल एक गणिताच्या विद्यार्थ्यांना समजले की कंसामध्ये आहेस तोवरी, कंसामध्ये आहेस तोवरी. पाडे कसं कंसामध्ये आहेस तोवरी वाजव आपुले ढोल. कंसामध्ये आहेस तोवरी वाजव आपुले ढोल. या शून्याशी लढताना मग हरवून बसशील मोल. या शून्याशी लढताना मग हरवून बसशील मोल. धन्यवाद. नमस्कार. कोण कुणाचा वाली मालकच बनलाय मवाली. कोण कुणाचा वाली मालकच बनलाय मवाली. काहीच कळत नाही कायदा कुणाच्या हवाली. सावधान भांडवलशाही मुजोर होत आहे. सावधान भांडवलशाही मुजोर होत आहे. कामगार शक्तीच्या उठावाची वेळ आली आहे. चळवळीत घुसलेत काही दलाल. शिवाजीराव चळवळीत घुसलेत काही दलाल. मालक ठेकेदार झालेत मालामाल. दलाल कुरण लुटीत आहेत. कष्टकरी मरण वाटत आहे. संघटित असंघटित कष्टकरी कामगारांनो, संघटित असंघटित कष्टकरी कामगारांनो वेळी सावध व्हा. संघटित व्हा पेटते व्हा. काळ सोकावला आहे. संसदेत कायदा बदलला आहे. बदलला नाही आता कायदा. संसदेत कायदा बदलला आहे. गुलामगिरीचा काळोख दिसतो आहे. आता तरी जागे व्हा. एका छताखाली या. देशातील कामगारांनो एक व्हा. श्रमिको हो पेटते व्हा. श्रमिको हो पेटते व्हा. धन्यवाद. डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. बालपणीचे सवंगडी आम्ही. म्हणजे शाळेच्या आवारामध्ये आपण पुन्हा पुन्हा वयाची जशी आपली उत्तर हे होतं, आपण थोडक्यात रिटायरमेंटला जातो. त्यानंतर जशी आपण शाळेतले निरोप समारंभ एकत्र येऊन ती जे काही हे करतो त्यावरची कविता आहे. बालपणीचे सवंगडी आम्ही जमलो ज्ञान मंदिरी. आठवणीत पुन्हा रमलो सारे अर्धशतका अंतरी. बालपणीचे सवंगडी आम्ही जमलो ज्ञान मंदिरी. काळ्या आईची करीतो सेवा. काळ्या आईची करीतो सेवा. कुणी गवळी कुणी शेतकरी. काळ्या आईची करीतो सेवा. कुणी गवळी कुणी शेतकरी. केळी कांदा पिकवी कोणी. कुणी व्यापारात आघाडीवरी. कुणी व्यापारात आघाडीवरी. कुणी गावगाडा तर कुणी सहकार. कुणी गावगाडा तर कुणी सहकार. पंचक्रोशीत बोलबोला भारी. कुणी सरपंच तर कुणी चेअरमन. आमचेच गाव कारभारी. आमचेच गाव कारभारी. शिक्षण घेऊन घडलो आम्ही. शिक्षण घेऊन घडलो आम्ही. शहरात गेलो जरी. जन्मभूमीची आस तसू बरई. ना मुळीच झाली कमी. ना मुळीच झाली कमी. गाव बालपणीचे सवंगडी आम्ही जमलो ज्ञान मंदिरी. शिक्षण घेऊन व्यवसायामध्ये रमले कुणी. व्यवसायामध्ये रमले कुणी. कुणी शासन दरबारी. रोजगाराच्या संधी देऊनी
कोणी पकड उद्योगधंद्यांवरी कुणी मालकही झाले, कुणी त्या ठिकाणी नोकरी. पुन्हा पुन्हा निहाळतो आम्ही पालटले रूप जरी, म्हातारपण आले. पुन्हा पुन्हा निहाळतो आम्ही पालटले रूप जरी, 10वीचा तो तास अनुभवी, बसून त्याच बाकावरी बालपणीचे सवंगडी आम्ही, पुन्हा जमलो ज्ञान मंदिरी. तरुण तडपदार शिक्षकांप्रतीची कृतज्ञता आहे याच्यात. तरुण तडपदार शिक्षक आमचे आज निर्वतले काही जरी, कायम स्मरणात राहतील आमच्या, आम्ही नतमस्तक त्या चरणांवरी बालपणीचे सवंगडी आम्ही, जमलो ज्ञान मंदिरी. धन्यवाद. PhD केलेली आहे, डॉक्टर आहेत आणि ग्रंथालय सांभाळत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे आयुष्यातून. मनात कायम घर करून ठेवणारे, आठवणीत असलेला अस्तित्व टेकवून ठेवणारे, निघून चाललेत माणसं आयुष्यातून. मनात कायम घर करून ठेवणारे, आठवणीत असलेले अस्तित्व टिकवून ठेवणारे, निघून चाललेली माणसं आयुष्यातून. बालपणीच्या त्या सुंदर आठवणीतील सोबतचे ते एकत्र घालवलेले क्षण, ते मऊ हात निसटून चाललेत आयुष्यातून. सुखदुःखाच्या क्षणांचे मायेच्या सोबतीचे हक्काचे क्षण दुरुस्त अंतरावर ठेवलेत कोठेतरी, मागे वळून न पाहता निघाले आयुष्यातून. सुखदुःखाच्या क्षणांचे मायेच्या सोबतीचे हक्काचे क्षण दुरुस्त अंतरावर राहिलेत कोठेतरी, मागे वळून न पाहता निघाले आयुष्यातून. ना भरून निघणार एखाद्या नात्याची कसर, अन रिकामी जागा त्या व्यक्तीची कायमची पोकळी निर्माण करून चाललेत आयुष्यातून. जगण्याची ही रीतच न्यारी, पुढे चालत राहायचे. मनाच्या हळव्या कोपऱ्यात मोगरा दरवट ठेवून निघून जायचे आयुष्यातून. धन्यवाद. सुंदर अशी रचना मॅडम आपण. शाखा चाळकवाडी बालकुमार, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा चाळकवाडी भोसरी यांच्या सर्वांच्या सहकार्याने शिवांजली शैक्षणिक संकुल आणि आपण सर्वच या सर्वांच्या योगदानातून आज 33वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव साजरा होतो आहे. त्याचं हे दुसरं सत्र आहे आणि पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा आभार मानण्यासाठी मी उभा आहे. गेली 33 वर्ष फेब्रुवारीमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त हा कार्यक्रम होत असतो, पण इथे कार्यरत असणारी जी सगळी मंडळी आहेत ती सर्व शिक्षक प्राध्यापक अशी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची कामं होती म्हणून नाणेघाटातला जाण्याचा शिरस्ता शिलालेखाचा पूजनाचा पूर्ण करून आम्ही 1, 2, 3 मेला आपल्या साक्षीनं हा 33वा शिवांजली महोत्सव साजरा करतोय. आताही जनगणना आहे, पुन्हा वाघुले सर काय तुमचं BLOचं काम आहे. परीक्षा 22 तारखेपर्यंत चालल्या होत्या, त्याचे निकाल तयार करून आज त्यांना निकाल द्यायचे होते आणि त्याच्यातून हे सगळे परिश्रम करून हे सगळं उभं करायचं होतं. काही जर त्रुटी राहिल्या असतील तर ते वैयक्तिक शिवाजी चाळक या नात्याने मी माझ्याकडे घेतो आणि जे काही चांगलं सगळं असेल ते तुमचं आणि शिवांजली साहित्यपीठातलं आणि शिवांजली शैक्षणिक संकुलातल्या घटकांचं ते श्रेय आहे असं मी मानतो. मगाशी आणि जर दुर्दैवाने काही त्रुटी असेल तर ती वैयक्तिक शिवाजी जाळक या नात्यानं माझी आहे. जास्तीत जास्त या छोट्याशा 25-30 घराच्या वाढीमध्ये आणि प्रचंड साधनांची कमतरता
काही लागलं तर बाहेरून आणावं लागतं, अशा परिस्थितीमध्ये गेली 33 वर्ष ही चळवळ आम्ही चालवलेली, ही केवळ आणि केवळ साहित्यिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही केलेली आहे, असं मी या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि उद्याही आपण, उद्या परवा 2 दिवस अतिशय चांगली वैचारिक पर्वणी आहे, पत्रिका जर आपण पाहिली तर आपण त्यालाही चांगल्या पद्धतीची उपस्थिती लावा अशी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि बुद्ध पौर्णिमेच्या, 1 मेच्या, महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा फक्त वेळ घ्या, फ्रेश व्हा आणि लगेच आपल्याला इथे आमटी भाकरीचा छान मेनू आहे, तो घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.